नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मंडळी, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा असा एक श्रद्धेचा उपाय सांगणार आहे, जो अनेक भक्त गुरुवारच्या दिवशी भक्तिभावाने करतात. अनेकांना असा अनुभव वाटतो की नियमित नामस्मरण, सेवा आणि श्रद्धेमुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतो. मात्र सुरुवातीलाच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की कोणताही उपाय हा चमत्कारासाठी नाही, तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहावी आणि आपल्या मनाला शांती लाभावी यासाठी करायचा असतो. तर आज आपण जाणून घेणार आहोत फक्त 5 गुरुवार करा हा उपाय, आणि हा उपाय कसा करावा, कोणते नियम पाळावेत, कोणत्या चुका टाळाव्यात आणि स्वामींची कृपा मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर मंडळी, गुरुवार हा दिवस गुरूंचा दिवस मानला जातो. श्री स्वामी समर्थ हे आपल्या असंख्य भक्तांचे सद्गुरू आहेत. म्हणून अनेक भक्त गुरुवारी विशेष पूजा, नामस्मरण, पारायण आणि सेवा करतात. जर तुम्ही हा उपाय सुरू करणार असाल तर पहिल्या गुरुवारी सकाळी लवकर उठा, आंघोळ करा, स्वच्छ कपडे घाला, शक्य असल्यास पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घाला, घरातील देवघर स्वच्छ करा, श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावू शकता, उदबत्ती किंवा धूपबत्ती लावा किंवा फुले अर्पण करा. त्यानंतर दोन्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करा. हे श्री स्वामी समर्थ, माझ्या मनातील अहंकार दूर करा, मला योग्य मार्ग दाखवा, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या, मला चांगले कर्म करण्याची बुद्धी द्या. यानंतर श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करायचा. वेळ असेल तर 11 माळा, 21 माळा किंवा आपल्या क्षमतेनुसार तुम्ही जप करू शकता. जर जप करताना मन शांत ठेवा, मोबाईल किंवा गप्पा किंवा इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नका. जप झाल्यानंतर श्री स्वामी समर्थांचं चारित्र्य वाचा. आणि मंडळी, जप करताना मनातून श्रद्धा ठेवूनच जप करा. दर गुरुवारी एक अध्याय वाचण्याचा संकल्प केला तर खूप चांगला आणि शुभ आहे, आपल्यासाठीही चांगला आहे. वाचन शक्य असेल तर स्वामींचे नामस्मरण करत काही मिनिटे शांत बसा. मंडळी, या 5 गुरुवारच्या काळात शक्य तितके सात्विक जीवन जगण्याचा प्रयत्न करा. खोटे बोलू नका, कोणाला दुखवू नका, रागावर नियंत्रण ठेवा, गरीब, गरजू आणि भुकेल्या व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करा, कारण सेवा हीच खरी गुरुभक्ती मानली जाते. अनेक जण विचारतात की याविषयी उपवास करणे आवश्यक आहे का? जर असे की त्याचं उत्तर असं आहे की उपवास हा श्रद्धेचा विषय आहे. आरोग्य साथ देत असेल तर उपवास करा, अन्यथा साधा सात्विक आहार घेऊन हा तुम्ही 5 गुरुवारचा संकल्प करू शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मंडळी, हा उपाय करताना कोणाच्याही वाईटाची इच्छा करू नका. आपल्या मनोकामनेसाठी प्रार्थना करा, पण त्याचबरोबर जे माझ्यासाठी योग्य असेल तेच घडू दे अशी प्रार्थना करा. मंडळी, या 5 गुरुवारांमध्ये शक्य असल्यास एखाद्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या, मंदिरात स्वच्छता सेवा करा किंवा आपल्या क्षमतेनुसार दान करा. दान म्हणजे मोठी रक्कमच असावी असे नाही, प्रेमाने दिलेला छोटासा हातभारही महत्त्वाचा असतो. लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थांनी भक्तांना कधीही आळशी बनायला सांगितले नाही, त्यांनी नेहमी कर्म करण्याचा संदेश दिला. म्हणून हा उपाय करताना शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा कुटुंबाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडा. भक्ती आणि कर्तव्य यांचा समतोल राखणे हीच खरी साधना आहे. अनेक भक्त सांगतात की नियमित नामस्मरणामुळे त्यांचे मन शांत झाले, आत्मविश्वास वाढला आणि संकटांचा सामना करण्याची ताकद मिळाली. प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असतो, त्यामुळे कोणत्याही विशिष्ट परिणामाचे प्रत्येकाचं कोणतं सेम घडल असं काही नसतं. पण श्रद्धा, सकारात्मकता, विचार आणि सातत्यपूर्ण साधना मनाला नक्कीच बळ देतं. तर मंडळी, जर तुम्हालाही श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर हा 5 गुरुवारचा संकल्प भक्तिभावाने करा. स्वामींवर विश्वास ठेवा, पण त्याचबरोबर प्रामाणिक प्रयत्नही करत राहा. श्रद्धा आणि कर्म यांची सांगड घातली तर जीवन अधिक सुंदर होऊ शकते. जर तुम्ही हा संकल्प करणार असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मंडळी, आता आपण या 5 गुरुवारच्या उपायामागचं आध्यात्मिक अर्थ काय आहे मी तुम्हाला समजून सांगते. तर अनेक जण म्हणतात, मी एकदा पूजा केली, एकदा जप केला तर माझे काम झाले नाही. पण मंडळी, स्वामी समर्थांनी कधीही एका दिवसात चमत्कार होईल असे सांगितले नाही. त्यांनी श्रद्धा, सबुरी आणि सतत नामस्मरण यांना महत्त्व दिलं. म्हणूनच सलग 5 गुरुवार हा संकल्प आपल्यामध्ये सातत्य, शिस्त आणि भक्ती निर्माण करण्यासाठी केला जातो.
या 5 गुरुवारात एक गोष्ट नक्की करा, रोज सकाळी किंवा संध्याकाळी 10 ते 15 मिनिटे श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा जप करा. मन दुसरीकडे गेले तर पुन्हा स्वामींच्या नावात आणा. हळूहळू मन शांत होऊ लागते आणि आत्मविश्वास वाढतो. प्रत्येक गुरुवारी शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. भुकेल्याला अन्न, तहानलेल्या पाणी, पक्ष्यांना दाणे किंवा गायीला चारा द्या. सेवा हीच खरी गुरुदक्षिणा मानली जाते. या काळात घरामध्ये वादविवाद किंवा कटू बोलणं आणि राग शक्य तितका टाळावा. स्वामींची कृपा मागण्यापूर्वी आपल्या स्वभावातही चांगला बदल घडवण्याचा प्रयत्न करा, कारण चांगले विचार आणि चांगले आचरण हीच खरी भक्ती आहे. अनेक भक्त गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करतात, हरभऱ्याची डाळ आणि गुळ अर्पण करतात. ही एक भक्तिभावाने पाळली जाणारी परंपरा आहे. हे बंधनकारक नाही की मुख्य गोष्ट म्हणजे मनापासून श्रद्धा. तुमच्याकडे डाळ आहे किंवा गुळ नाहीये याचा म्हणजे काहीही फरक पडत नसतो. जर तुमच्या घरी श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांच्या समोर बसून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या प्रसिद्ध वचनाचे स्मरण करा. या वचनामुळे अनेक भक्तांना धैर्य आणि आशा मिळते. 5 गुरुवार पूर्ण झाल्यानंतर स्वामींचे आभार माना. शक्य असल्यास मंदिरात जाऊन दर्शन घ्या. आपल्या क्षमतेनुसार प्रसाद वाटा किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला भोजन द्या. ही कृतज्ञता व्यक्त करण्याची सुंदर पद्धत आहे. मंडळी, लक्षात ठेवा, स्वामींची कृपा म्हणजे फक्त धन, नोकरी किंवा यश नाही, तर मनशांती, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची ताकद आणि चांगल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा ही सुद्धा स्वामींची कृपाच आहे. म्हणून हा उपाय कोणत्याही भीतीने करू नका, तर प्रेमाने आणि विश्वासाने करा. श्रद्धा ठेवा, नामस्मरण करा, चांगले कर्म करा आणि आपल्या प्रयत्नांमध्ये कधीही कमी पडून देऊ नका. मंडळी, जर तुम्ही हा 5 गुरुवारचा संकल्प करणार असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं अवश्य लिहा. हा व्हिडिओ तुमच्या घरच्यांपर्यंत किंवा मित्रमैत्रिणींपर्यंत, स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद मंडळी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.